नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, 2 दिवसामध्ये सोन्याचे भाव थेट 30,000 रुपयांवरती येणार आहेत. आज अनुभवी सोनारांकडून अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे. बघा, सराफांच्या दुकानामध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 3 दिवसामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सोने असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा तुम्ही सोने मोडणार असाल तर तुम्ही त्या अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला 60,000 रुपयापर्यंत तोटा सुद्धा होऊ शकतो. आज अनुभवी सोनारांकडून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे की सोन्याचे भाव कमी होतील की सोन्याचे भाव वाढणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सोने असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. तर बघा, सोन्याचे भाव 2 दिवसामध्ये थेट 60,000 रुपयांनी उतरणार आहे. ज्या नागरिकांना सोने करायचे असेल त्यांच्यासाठी सोनेरी दिवस येणार आहे. परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर त्यांचा थेट 60,000 रुपयांचा तोटा होणार आहे. बघा, कालपासून भरपूर ग्राहकांनी सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोने सुद्धा मोडलेले आहे. म्हणजेच आजच्या अंदाजानुसार 1,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळे सोने पुण्यामध्ये मोडले गेलेले आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा 1,000पेक्षा जास्त तोळे सोने मोडलेले आहेत. आता हे सोने का मोडत आहेत याची प्रमुख कारणे सुद्धा स्पष्ट झालेली आहे. म्हणजेच सर्व ग्राहकांना अंदाज सुद्धा आलेला आहे की सोन्याचा भाव 100% उतरणार आहे. परंतु हा सोन्याचा भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत. या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव कमी सुद्धा होणार आहे. सध्या 3 दिवसांमध्ये 3,000ची घसरण झालेली आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला 91,000 रुपयांवरती आलेले आहे. म्हणजे सोन्याचा भाव अजून किती रुपयांनी घसरणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही ते सोने कधी मोडायचे आहे किंवा जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही हे सोने कधी खरेदी करायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे 5 ते 6 दिवसांपूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे. तर या खाणीमध्ये 10 लाख तोळ्यांपेक्षा जास्त तोळे सोने सापडलेले आहेत. बघा, सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा आलेली आहे. त्या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे 5 ते 6 दिवसांपूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे. तर त्या खाण्यामध्ये 24 कॅरेटचे शुद्ध सोने, 22 कॅरेटचे शुद्ध सोने अशा पद्धतीने 10 लाख तोळे सोने सापडलेले आहे. त्यामुळे सोन्याची घसरण होण्याची 100% शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. अनुभवी सोनारांनी आज अंदाज सुद्धा काढलेला आहे. तो अंदाज सुद्धा सांगणार आहे. म्हणजेच सध्या मार्केटमध्ये भरपूर सोनं झालेलं आहे म्हणून सोन्याचे भाव थेट घसरणार आहेत. याचा जो फायदा आहे तर तो फायदा गरीब कुटुंबातील नागरिकांना होणार आहे. जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना जर सोने खरेदी करायचं असेल तर त्यांना 30,000 रुपये तोळ्याने हे सोने सुद्धा खरेदी करता येणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला जर तुम्ही सोने खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 91,000 रुपये तोळ्याप्रमाणे सोनं सुद्धा मिळत आहे. म्हणजेच सरासरी 60,000 रुपयांची घसरण होत आहे. तर त्या 60,000 रुपयांमध्ये अजून 2 तोळे सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा मोडणार असाल तरी पण तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ न पाहिला तर तुमचा तोटा 100% होणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की 2021 सालामध्ये सोन्याचे भाव 42,000 रुपये होते. त्यानंतर 2022 सालामध्ये सोन्याचे भाव 54,000 रुपयावरती गेलेले होते. त्यानंतर 2023 सालामध्ये सोन्याचे भाव 64,000 रुपयावरती गेलेले होते. त्यानंतर 2024 सालामध्ये सोन्याचे भाव 74,000 रुपयावरती गेलेले होते. सोबतच या 2024 सालामधील शेवटच्या महिन्यामध्ये सोन्याचा भाव 86,000 रुपयावरती गेलेला होता आणि या 2025 मध्ये सोन्याचा भाव थेट 95,000 रुपयापर्यंत गेलेला होता. एकंदरीत मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढलेले आहेत. परंतु या वर्षापासून सोन्याची घसरण 100% होणार आहे. म्हणजे 2030 पर्यंत सोन्याचा भाव 25,000 रुपये तोळा अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकणार आहे. याची कारणे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा दिसत आहे की सोन्याची घसरण होत चाललेली आहे. भरपूर नागरिकांनी, भरपूर ग्राहकांनी आपलं सोनं मोडण्यास
मोडण्यासाठी सुद्धा काढलेलं आहे, परंतु मागील 3 दिवसांमध्ये थेट 3,000ची घसरण झालेली आहे. येते 48 तासामध्ये 60,000ची घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. थेट अनुभवी सोनारांकडून हा अंदाज सुद्धा आलेला आहे, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका रात्रीमध्ये नोटबंदी सुद्धा झालेली होती, त्याचप्रमाणे हा अंदाज सुद्धा तुम्ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, अनुभवी सोनारांनी वर्तवलेली ही शक्यता आहे. सध्याच्या स्थितीला सराफांच्या दुकानामध्ये सोनं मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्या 2 दिवसांमध्ये 10,000 तोळे सोने मोडले गेलेले आहे. बघा, मागील 2 दिवसांमध्ये 10,000 तोळे सोने मोडले गेलेले आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. भरपूर ठिकठिकाणी सोने मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, परंतु सोनार लगेच तुम्हाला या सोन्याच्या बदल्यामध्ये पैसे देत नाही, तर त्यांनी 7 दिवसांमध्ये हे पैसे देण्याचं घोषित सुद्धा केलेलं आहे. एकंदरीत सोनारांना सुद्धा याचा अंदाज आलेला आहे, त्यामुळे सोन्याची घसरण 100% होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अगोदरपासून सोने आहे त्यांना सुद्धा चिंता लागलेली आहे. त्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न पडलेले आहेत की सोने मोडावे की सोने तशाच पद्धतीने ठेवून द्यावे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोनं तशाच्या तशा ठेवून द्यावे किंवा सोने मोडावे, तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. बघा, भरपूर नागरिकांनी, भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत की आम्ही सोने मोडायचे आहे किंवा आम्हाला जर करायचे असेल तर आम्ही कधी करायचे आहे, त्याच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. बघा, स्पष्टपणे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अक्षय तृतीया हा सण सर्वात मोठा सण आहे, तर त्या अक्षय तृतीया सणापर्यंत सोन्याचे भाव उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सोन्याचा भाव उतरण्याचे जे दुसरे मुख्य कारण आहे, तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे आणि हे सोने नवीन सोने आहे, त्यामुळे जुने सोने वितळायचे आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मार्केटमध्ये ज्या खाणी सापडलेल्या आहेत, तर त्या खाणींमध्ये नवीन आणि शुद्ध सोनं सापडलेलं आहे आणि जे जुनं सोनं आहे तर ते जुनं सोनं वितळायचे आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे जेवढे पण सोनं आहे तेवढे सोनं बाहेर काढायचं आहे आणि त्या सोन्यापासून नवीन सोने तयार करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून सोन्याचा भाव 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच ज्या खाणींमध्ये हे सोने सापडलेले आहे त्या खाणींमध्ये जास्त कॅरेट असणारे सोने सापडलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये 22 कॅरेटचे सोने आहे, 24 कॅरेटचे सोने सापडलेले आहे. म्हणजेच अगदी शुद्ध सोने याच्यामध्ये सापडलेले आहे. याच्यामध्ये कोणताही धातू ॲडिशनल केलेला नाही. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा पद्धतीने या खाणींमध्ये हे सोने सुद्धा सापडलेले आहे. ओडिसामध्ये 5 ते 6 दिवसांपूर्वी एक खाण सापडलेले होते, त्यानंतर मागील 2 दिवसांमध्ये दुसरी खाण सुद्धा सापडलेली आहे. एकंदरीत मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे, त्यामुळे जुनं सोनं काढायचं आहे आणि नवीन सोनं अंमलात सुद्धा आणायचं आहे. सोबतच सोन्याचे भाव उतरण्याचे जे तिसरे मुख्य कारण आहे, तर ते तिसरे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांकडे जे सोने आहे तर ते सोने सराफांच्या दुकानांमध्ये किंवा इतर सोनार असेल तर त्यांना सुद्धा या सोन्याची गरज भासणार आहे. ते सोनं म्हणजे जे सोनं तुम्ही मोडणार आहे तर ते सोनं वितळवले जाणार आहे. म्हणजे या वितरणामध्ये, मोडण्या तोडण्यामध्ये सोनारांना सुद्धा याचा फायदा 100% होणार आहे. सोबतच सरकारला सुद्धा त्या सोन्याच्या माध्यमातून टॅक्स मिळणार आहे. CGST असेल, SGST असेल किंवा GST असेल, अशा पद्धतीने सरकारला सुद्धा याच्यावरती टॅक्स मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून जुनं सोनं 100% बाहेर येणार आहे. म्हणजेच या तोडमोड प्रक्रियेमध्ये सोनारांचा फायदा होतच असतो, त्यासोबतच सरकारचा फायदा सुद्धा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून जेवढं पण सोनं आहे तेवढं सर्व सोनं बाहेर काढायचं आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा आता सांगितलं, पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, सोनारांच्या दुकानाच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. सोनं मोडण्यासाठी भरपूर लोक ताटकळत उभा सुद्धा राहिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ सुद्धा दाखवणार होतो, परंतु तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ 100% दाखवणार आहे. परंतु तुम्ही जर आज सोनं मोडायला गेलात तर तुम्हाला त्या सोन्याच्या बदल्यामध्ये लगेच पैसे मिळत नाही, तर तुम्हाला त्या सोन्याच्या बदल्यामध्ये चेक दिला जात आहे. त्यानंतर तुम्हाला 7 दिवसानंतर पैसे देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे की सोन्याचा भाव डायरेक्ट घसरल्यानंतर आम्हाला सुद्धा
पैसे मिळतील का? तर एकंदरीत या गोष्टींकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कशामुळे सोन्याची घसरण होत चाललेली आहे आणि पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच सोन्याचे भाव उतरण्याचे जे चौथे मुख्य कारण आहे तर ते चौथे मुख्य कारण म्हणजे शेअर मार्केट ढासळलेलं आहे आणि या शेअर मार्केट ढासळल्यामुळे सोन्याचे भाव 100% कमीच होणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सर्व गोष्टी शेअर मार्केटवरती उपलब्ध असतात, त्यामुळे शेअर मार्केट सध्याच्या स्थितीला खाली सुद्धा आलेलं आहे. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सुद्धा या सोन्याची घसरण झालेली आहे. मागील 3 दिवसांमध्ये 3000ची घसरण झालेली आहे. विविध न्यूज चॅनल असतील, विविध युट्यूब चॅनल असतील, त्यावरती तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की सोन्याचा भाव 55,000 रुपयापर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु काल काही सोनारांनी आमच्याशी चर्चा केलेली होती. त्यांच्या अंदाजानुसार 30,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव 100% येऊ शकतो. म्हणजेच भरपूर ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडत आहे. याच्यामध्ये फक्त एकच खाण सापडलेले नाही, तर मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 2 सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत. अजून त्याच्यामध्ये खोदाई सुरू आहे. त्यानंतर सुद्धा जास्त प्रमाणामध्ये सोने सुद्धा सापडणार आहे आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडत आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं आहे, 22 कॅरेट सोनं आहे. त्यामुळे ग्राहकांना चिंता लागलेली आहे की आम्ही सोने मोडायचे आहे की सोने तशाच पद्धतीने ठेवून द्यायचे आहे. सोबत ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आम्ही कधी सोनं खरेदी करायचं आहे. बघा, अनुभवी सोनारांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या दिवशी सोने सुद्धा खरेदी करायचे आहे. तुम्हाला ती तारीख सुद्धा सांगणार आहे. सोबतच सोन्याचे भाव उतरण्याचे जे 5वे आणि मुख्य कारण आहे तर ते 5वे कारण म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की रोज सोन्याच्या खाणी सापडत चाललेले आहेत. बघा, तुम्हाला सुद्धा आता सांगितलेलं आहे की मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 2 खाणी सापडलेल्या आहेत. पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये अजून 2 ते 3 खाणी सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकंदरीत 5 खाणी सापडल्यानंतर 50 लाख तोळे सोने राज्य सरकारकडे येणार आहे. म्हणजेच हे सोने अंमलात सुद्धा येणार आहे आणि हे सोने मार्केटमध्ये फिरणार आहे. त्यामुळे जुन्या सोन्याचा भाव 100% कमीच होणार आहे. म्हणजेच एकंदरीत या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढं जास्त सोनं सापडणार आहे तेवढा सोन्याचा भाव कमी सुद्धा होणार आहे. तर बघा, अनुभवी सोनारांच्या म्हणण्यानुसार सोन्याचा भाव 30,000पेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर सोने ठेवायचे असेल तर तुम्ही तोटा सुद्धा सहन करायचा आहे. ज्यांना विकायचे असेल तर त्यांनी विकायचे आहे. म्हणजेच एकंदरीत सर्व गोष्टी आपल्या मनानुसार करायच्या आहेत, आपल्या रिस्कवरती करायचे आहे. सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 91,000 रुपयांवरती आलेला आहे. मग तो भाव एकतर कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. 1 लाख रुपयापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतो. परंतु ज्या ग्राहकांना सोने करायचे असेल तर त्यांनी कधी सोने करायचे आहे, सोने स्वस्त केव्हा होईल, किती रुपयापर्यंत सोन्याचा भाव राहील आणि शुद्ध सोने मिळेल का? बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ग्राहकांनी या कमेंट सुद्धा केलेले आहेत. एका कमेंटचे उत्तर लगेच देऊन टाकतो. बघा, ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की सोने आम्हाला करायचे आहे परंतु आम्ही सोने कधी खरेदी करायचे आहे. बघा, तुम्ही अक्षय तृतीयापर्यंत वाट सुद्धा पाहायची आहे. जर सोन्याचे भाव उतरले तर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचे आहे. परंतु सध्याच्या स्थितीला मार्केट एकतर कमी होऊ शकतं किंवा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सुद्धा तोळा होऊ शकतो. कारण या खाणींमध्ये जे सापडलेलं सोनं आहे तर त्याच्यावरती प्रक्रिया सुद्धा सुरूच आहे. सोबतच भरपूर ग्राहकांनी विचारलं होतं की सोन्याचा भाव किती रुपयापर्यंत येणार आहे. बघा, एकंदरीत मीडिया चॅनलवरती तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की त्यांच्या अंदाजानुसार 55,000 तोळा अशा पद्धतीने सोन्याचा भाव येऊ शकतो. काही अंदाज अभ्यासक आहेत म्हणजे सोनारांमधील काही अनुभवी सोनार आहेत, त्यांचा अंदाज आहे की 30,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव येऊ शकतो. एकंदरीत सर्वांनी अंदाज काढलेला आहे, परंतु कोणाचा अंदाज खरा ठरतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यामधील विविध अभ्यासक आहेत, सोन्यांवरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर त्यांचा अंदाज असा आहे की सोन्याचा भाव 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. एकंदरीत 5 ते 6 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. पहिला अंदाज आहे की सोन्याचा भाव थेट 60,000 रुपयांनी कमी होईल, एकंदरीत 30,000 रुपये तोळा सोनं होईल. दुसरा अंदाज असा आहे की 1 लाख रुपयांपेक्षा जास्त तोळा सोनं होईल, म्हणजे त्यांच्या अंदाजानुसार 10,000ची वाढ सुद्धा होऊन जाणार आहे. तिसरा अंदाज आहे की सोन्याचा भाव 55,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. चौथा अंदाज असा आहे की सोन्याचा भाव 70,000 रुपयापर्यंत येऊ शकतो आणि जो शेवटचा अंदाज आहे तर तो शेवटचा अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 30,000पेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो.
शकतो. एकंदरीत 5 ते 6 अंदाज आलेले आहेत. म्हणजेच या 5 ते 6 अंदाजांमधील कोणता अंदाज खरा ठरू शकतो याच्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु सर्व ग्राहकांना एक सूचना देण्यात येत आहे. डिस्क्लेमरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगणार आहे. बघा, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे. याच्यामध्ये सर्व माहिती जी माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तथ्य आहे. परंतु याच्यामध्ये सर्व गोष्टी अंदाज वर्तवण्यात आलेल्या होत्या. त्या अंदाजानुसार तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत. याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून काही अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. सोबतच काही अनुभवी सोनार आहेत त्यांचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे. सोबतच ग्राहकांचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. सोबतच मोठमोठे जे सोन्याचे अभ्यासक आहेत त्यांचे सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. परंतु कोणाचा अंदाज खरा ठरेल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु तुम्ही सुद्धा या अंदाज लक्षात घेऊनच सोने खरेदी करायचं आहे, सोने मोडायचं आहे. तुम्ही तुमच्या रिस्कवरती या सर्व गोष्टी करायच्या आहेत. बघा, एकंदरीत सोन्याच्या भावाविषयी सर्व माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.